चाकण MIDC मधल्या 20 कंपन्यांना टाळं लागणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण की चाकण MIDC मधल्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीमध्ये आहेत। वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे कंपन्या त्रस्त आहेत। खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरणासाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्यात। कंपन्या स्थलांतरित झाल्यास 4000 कर्मचारी बेरोजगार होतील। 20 कंपन्यांच्या स्थलांतरानं 1000 कोटींच्या उलाढालीला फटका बसलेला आहे आणि मर्सिडीज बेंझ, स्कोडा, ह्युंडाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण MIDCची एक वेगळी ओळख आहे। पण इथले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचेच झालेत। या त्रासाला कंटाळून 20 लघु उद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळं लावण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। ऑटो हब म्हणून जगात सर्वात विकसित होणारी MIDC म्हणजे चाकण MIDC। मात्र याच MIDCतील ह्या जी दीक्षा एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीला टाळं ठोकलं जाणार आहे। माझ्यासमोर या कंपनीचे मालक आहेत। काय एकंदरीत परिस्थिती आहे, का टाळं ठोकायची वेळ खरं तर आपल्याबरोबर परिस्थिती अत्यंत भयानक आहे। त्यामुळे आम्हाला आता सांगून आम्ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केले, कोणताही प्रतिसाद नाही। आमच्या बऱ्याचशा मीटिंग झाल्या, PMRDA बरोबर झाल्या, डिव्हिजनल कमिशन बरोबर झाल्या, पत्रव्यवहार झाले, निदर्शनं झाली, रॅली काढली, तरी सुद्धा काहीही प्रशासन आणि ना ही सत्ताधारी, ना कोणता राजकीय पक्ष, ना कोणता नेता आमच्या ह्या समस्यांकडे गांभीर्यानं पाहायला तयार आहे। म्हणजे अशी परिस्थिती झाली की आम्ही खरं तर चक्रव्यूहात अडकलो की काय, अशी परिस्थिती आमचा खरं तर अभिमन्यू झाला। सध्याच्या जर रस्त्यांची जी काही अवस्था आहे, त्यामुळं रस्त्यावरती पडलेले खड्डे, वेळेत कामगार पोहोचणे, कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय आहे त्या, आणि वेळेअभावी आणि मुख्यतः MSCBचा इलेक्ट्रिक सप्लाय याच्यामधले मुख्यतः मेजर प्रॉब्लेम, यामुळं कारखान्याच्या उत्पादनतेवरती पण खूप मोठा परिणाम होतो। त्यामुळे या सगळ्यांना म्हणजे कामगार वर्गही खूप वैतागलेले आहेत आणि उत्पादकही वैतागलेले आहेत। रस्ते तेच आहेत, डांबर गेलं, सिमेंट आलं। खरं जे व्याप वाढायला पाहिजे, किंवा जो रस्ता रुंदीकरण पाहिजे, लाईट प्रॉपर पाहिजेत, त्या फॅसिलिटी काही इम्प्रूव्हमेंट होताना दिसत नाही आहे। मला विचाराल तर आता अशी परिस्थिती आहे की जी काय असोसिएशन आम्ही काढली, तर याच्या मागचं जेव्हा आम्ही सगळेजण भेटतो, गप्पा मारतो, सगळ्यांना एकच प्रश्न भेटतो, तो पुढं करायचं काय? जागा मिळत नाही आहे, जागा मिळाली तरी प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, लोकांचा सुरक्षेचा प्रश्न, मग करायचं काय? मग आमच्या असं डोक्यात आलं की आता पुढचं जे काही एक्सपान्शन आहे ते सगळं आपण बाहेर प्रयत्न करूया। विकसित होणारी MIDC म्हणून खरं तर या चाकण MIDC कडे पाहिलं गेलं। मात्र आता हीच MIDC ओस पडू लागली की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे। Thank you.